नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, तिखट आणि खवय्यांच्या मनावर राज्य करणारी मिसळपाव. अशी मिसळ की खाल तर बोटच चाटत राहाल आणि फार छान चवीची ही मिसळ होते. अगदी घरच्या घरी साधी सोपी रेसिपी आहे. कोणतेही एक्स्ट्रा मसाले न वापरता किंवा कोणतंही एक्स्ट्रा बाहेरचं काहीही न वापरता आपण आज इथं मिसळ बनवत आहोत. 1/2 किलो मी मटकी घेतलेली आहे. मोडाची मटकी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घातली. त्याचबरोबर इथं खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 चमचा आपल्याला इथं कसुरी मेथी घ्यायची आहे, 1 चमचा घरगुती मसाला आपला काळा मसाला घ्यायचा आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेऊया, 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आणि 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घ्यायची आहे जी कलरची आहे. त्याचबरोबर काही खडे मसाले घेऊया. 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 2 दालचिनी, 4 लवंग, 4 ते 5 मिरी दाणे, काळी वेलची आणि चक्री फूल. आणि एवढ्या मसाल्यामध्ये आज आपण झणझणीत मिसळपाव बनवणार आहोत. फार सुंदर चवीचा हा मिसळपाव होतो. तुम्ही करून पहा. अगदी गाडीवरती किंवा हॉटेलमध्ये जसा तुम्ही खाता त्याच्यापेक्षाही भारी चवीचा, अगदी घरच्या मसाल्यांमध्ये साध्या सोप्या पद्धतीने आज मिसळपाव बनवूया. 1 चमचा तेलावरती आपल्याला हे खोबरं छान खमंग खरपूस सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही नाश्त्याला मिसळपाव खा, जेवणाला खा, रात्रीच्या जेवणाला खा, सकाळच्या जेवणाला खा. अगदी मिसळपाव म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी हे सुटतंच. आणि आज आपण अशी मिसळपाव बनवणार आहोत. अगदी कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, प्रत्येक ठिकाणच्या मिसळची चव वेगवेगळी असते. पण आज आपण जी मिसळ बनवतो आहे ती घरगुती मिसळ म्हणायला काहीच हरकत नाही. घरच्या घरी आणि घरच्या चवीची झणझणीत अशी असं आज आपण मिसळपाव बनवतो आहे. सगळे मसाले छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पहा इथं कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि कसुरी मेथी. कांदा थोडासा सोनेरी कलरवरती आला की टोमॅटो, कसुरी मेथी आणि आलं लसूण पण याच्यामध्ये आपण भाजून घ्यायचं आहे. साधारण सोनेरी कलरवरती कांदा आला, लसणाला छान असे लालसर डाग पडले की आपण हा मसाला काढून घेऊया. आपण खोबरंही खरपूस भाजून घेतलेला आहे आणि जेव्हा असा मसाला आपण भाजून घेतो तेव्हा पूर्णपणे मसाल्याचा कच्चेपणा जाऊन आपली मिसळ चवीला फार छान होते. खडे मसालेही आपण थोडेसे शेकवून घेऊया. तीळ तडतडायला लागले की आपण हे मसाले काढून घेऊया. खड्या मसाल्यामुळे सुद्धा आपल्या मिसळीला फार छान चव, अगदी झणझणीत चव येते. तुम्ही करून पहा. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही मिसळपाव ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुमची मिसळ कशी झाली. तर इथं पहा, आता हा तीळ तडतडायला लागले की आपण खडे मसाले काढून घेऊया. आणि आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. थोड्याशा तेलावरती इथं मी जी आपण मटकी घेतलेली आहे मोडाची, स्वच्छ धुवून घेतली मटकी आणि ही मटकी 1 चमचा तेलावरती आपल्याला भाजून घ्यायची आहे. पहा इथं हे एक मटकी जे आपण मिसळ बनवतो हॉटेलमध्ये किंवा गाडीवरती मिसळ खातो तर त्यांच्या मिसळीला फार छान चव असते. मग तशी मिसळ आपण घरी का बनवू शकत नाही? तर तशा पद्धतीने इथं आपण मिसळ बनवतो आहे. 1 चमचा तेलावरती ही मटकी आपल्याला भाजून घ्यायची आहे. पहा इथं अगदी 4 ते 5 मिनटासाठी मिडियम गॅसवरती ही मटकी छान अशी भाजून घ्या. आणि जेव्हा अशा पद्धतीने तुम्ही ही मटकी भाजून घ्याल तेव्हा या मटकीची जी मिसळ होते किंवा या मटकीचा जो रस्सा होतो, अप्रतिम चवीचा रस्सा होतो, जसा की गाडीवर किंवा हॉटेलमध्ये तुम्ही खाता. तर इथं पहा 1 चमचा तेलावरती ही आपण मटकी भाजून घेतलेली आहे. आणि आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला लावून छान असे पेस्ट करून याची वाटण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला खोबरं आणि खडे मसाले बारीक करून घ्या. म्हणजे संपूर्ण सगळे मसाले जेव्हा आपण वाटण करतो तेव्हा चे तुकडे किंवा गरम मसाल्याचे, खड्या मसाल्याचे तुकडे आपल्या मसाल्यामध्ये राहत नाहीत. आता याच्यामध्येच आपण जे पावडर मसाले घेतलेले आहेत तेही या वाटणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे सगळं मिळून एकत्र असं छान एकसंघ वाटण आपलं तयार होतं. तर इथं पहा छान असं हे वाटण आपलं तयार झालं आहे. थोडंसं पाणी घालून हे पूर्ण एकसारखं अगदी गंधासारखं बारीक आपण वाटण करून घेतलं. आता मिसळ म्हटली की तेलाचं प्रमाण येतंच. त्याच्यामुळे इथं मी चांगली असं आपली जी पळी असते
जेवणाची पळी, त्या पळीभर तेल मी इथं घेतलेलं आहे. याच्यापेक्षा कमी किंवा याच्यापेक्षा जास्ती तुम्ही आणखीन तेल घेऊ शकता. जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी केली. एक छोटा चमचा हळद आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घेतला आणि हे जे वाटण आहे हे वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपण वाटण भाजून घेतल्यामुळे इथं जास्ती परतायची गरज पडत नाही. अगदी 2 ते 3 मिनटासाठी तेलावरती हे वाटण परतून घ्या. इथं छान असं आपण या वाटणामध्ये पूर्ण पावडर मसाले घातल्यामुळे आपल्या जी मिसळची तरी आहे किंवा हा कट आहे फार छान अगदी कट येतो मिसळला आणि कलरही फार छान येतो. तर 4 ते 5 मिनटासाठी हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता जी भाजलेली मटकी आहे ती आपण घेऊया. लक्षात ठेवा, मटकी जेव्हा तुम्ही मिसळ बनवाल तेव्हा मटकी नक्की भाजून घ्या आणि भाजलेल्या मटकीची मिसळ कशा पद्धतीने होते किंवा त्याचा रस्सा कसा झाला किंवा त्याचा कट कसा झाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर इथं पहा, ही मटकी भाजून घेतली मी आणि पूर्ण ही मटकी या मसाल्यामध्ये एकसारखी आपल्याला करून घ्यायची आहे. पहा इथं अगदी घरगुती पद्धतीने साधी सोपी रेसिपी आहे, पण जेवढी साधी सोपी आहे तेवढी चवदारही आहे. आता याला आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. आता तुम्हाला जेवढं आवश्यक आहे, पण लक्षात ठेवा मिसळीचा जो कट असतो किंवा मिसळीचा जो रस्सा असतो तो पातळ सैलसर असतो. त्याच्यामुळे इथे आपल्याला ही सैलसर रस्सा बनवायचा आहे. अगदी 6 ते 7 माणसं आरामशीर एवढ्या पाव किलो मटकीमध्ये मिसळपाव खाऊ शकतात एवढा आपला इथं रस्सा तयार झालेला आहे. एवढ्या साहित्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि लक्षात ठेवा गरम पाणी घ्या. गरम पाण्यामुळे मिसळीला आपल्या ह्या रश्श्याला तरीही फार छान येते आणि जो तुम्ही कट म्हणा किंवा तरी म्हणा फार छान येते आणि कलरही छान येतो. आणि इथं पहा, आता मला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी मी इथं घेतलेलं आहे. मिसळीचा रस्सा कधीही घट्ट करू नका. जेवढा सैलसर असेल तेवढा चवीला छान लागतो. आणि मस्त असा आपल्या ह्या रश्श्याला आता कट आलेला आहे आणि छान 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला हे उकळून द्यायचं आहे. जेवढं छान उकळलं जाईल तेवढा पूर्ण मटकीचा स्वाद या रश्श्यामध्ये उतरला जातो आणि मिसळीचा कट किंवा मिसळीचा रस्सा अप्रतिम चवीचा होतो. आणि पहा इथं चांगला मी उकळून दिलेला आहे अगदी 5 ते 7 मिनटासाठी. हे पहा, आणि मटकी भाजल्यामुळे या रश्श्याला चव तर छान येतेच, पण पटकन शिजते, वेळ लागत नाही मटकी शिजायला. मटकी भाजून घेतली की त्याचा थोडासा उग्रसपणा कमी येतो मटकीचा आणि चवीला हा रस्सा किंवा हा कट छान लागतो. साध्या जेवणालाही तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मटकी रस. आणि पहा इथं आपली मिसळ तयार आहे. अगदी मी थोडेसे चिरमुरे घेतले, त्याच्यावरती फरसाणा घेतला, त्याच्यावरती मटकीची उसळ घेतलेली आहे आणि हा आता आपल्याला कट घ्यायचा आहे. अप्रतिम चवीचा ही मिसळ झालेली आहे आणि अशा पद्धतीने मिसळपाव करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. अगदी मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि करून पहा तुम्ही. अगदी हॉटेलची चव किंवा गाडीवरच्या चवीची ही मिसळपाव आपली तयार झाली आहे. आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण अशा छान छान रेसिपी घेऊन. धन्यवाद मंडळी.